फ्रेंड्स, कसे आहात? पुन्हा एकदा माझ्या रुपाली बनसोडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल. मी पण चांगली आहे. तर चला टाईम वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओचं टायटल तुम्ही बघितलंच असेल की 28,000 प्लस ह्या पोस्ट ऑफिसमध्ये जागा निघाली आहे. तर जे कोणाला माहीत नसेल तर त्यांना मला वाटलं थोडाफार व्हिडिओ पोस्ट ऑफिसच्या भरतीवर टाकावं, नंतर तुम्हाला ती सर्व माहिती होऊन जाईल. तर चला तर मग टाईम वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर भारतीय डाक विभाग भरती 2026. तर यामध्ये पोस्ट आहेत 28,000 प्लस पोस्ट आहेत. तर त्यामधली फर्स्ट पोस्ट आहे GDS ब्रँच पोस्ट मास्टर BPM. ओके. दुसरी पोस्ट आहे GDS असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ABPM. ओके. तिसरी पोस्ट आहे डाक सेवा. अशा टोटल 3 पोस्ट धरून 28,000 प्लस पोस्ट आहेत भारतीय डाक विभाग भरतीमध्ये. तर शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण. ओके. तर शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांना 95 किंवा 80-85 असे जे मार्क पडले आहेत त्यांना जे कट ऑफ लागेल मुलींना तर खास करून संधी आहे त्यामध्ये. आणि स्त्रियांसाठी SC ST सूट पण असते. तर अवश्य तुम्ही हा फॉर्म भरा. ज्यांची 10वी झालेली आहे, 10वी उत्तीर्ण आहेत ते सर्व फॉर्म भरू शकतात. तर 10वी उत्तीर्ण पाहिजे शैक्षणिक पात्रतामध्ये. आणि संगणकाचे ज्ञान म्हणल्याच्या नंतर तुम्ही MSCIT वगैरे काही केलेली नसली तरी चालते. थोडंफार संगणकाबद्दल कम्प्युटरबद्दल थोडंफार तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कसं चालू वगैरे काय असतं त्यामध्ये थोडंफार ज्ञान असलं तरी चालेल. किंवा तुम्ही सिलेक्शन झाल्याच्या नंतर पण तुम्ही 2-4, 7-8 दिवसात तुम्ही संगणकाची माहितीही मिळवून घेऊ शकता. असं नाही, तिथं सांगितलं नाही की तुम्हाला कम्प्युटर टेस्ट वगैरे काही आहे म्हणून, किंवा संगणकाचे ज्ञान तुम्हाला तिथं संगणकाचा कोणताही कागद तिथं दाखवायचा नाही. फक्त संगणकाचे थोडंफार तुम्हाला ज्ञान असले तरी चालेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सायकल चालवता आली पाहिजे. सायकलिंगचे ज्ञान म्हणल्याच्या नंतर तुम्हाला सायकल सायकल चालवता आली पाहिजे. आता आजच्या काळात सर्वांना सायकल चालवता येते, नसेल ती चालवता येत तरी पण तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्ही शिकली तरी चालेल. नंतर तुम्हाला सायकल ही चालवता येऊ शकते. 10-15 दिवस किंवा 1 महिना प्रॅक्टिस केल्याच्यानंतर सायकल ही कोणाला पण सहजच चालवता येते प्रॅक्टिस केल्याच्यानंतर. आणि त्यानंतर वयाची अट बघू शकता तुम्ही. वयाची अट 16 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 40 वर्ष. 16 फेब्रुवारीपासून 18 ते 40 वर्ष. SC ST 5 वर्ष सूट आहे आणि OBC 3 वर्ष सूट आहे. नंतर नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत. नोकरीचे जे ठिकाण आहे ते संपूर्ण ऑल इंडिया संपूर्ण भारत आहे. आणि फी बघा, आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जी फी असते ती बघून घ्या तुम्ही. जनरल OBC EWS 100 आहे, 100 रुपये आहे. आणि SC ST PWD ट्रान्स वुमन महिला फी नाही. जसं वुमनसाठी महिलासाठी फी नाही, SC ST ट्रान्स वुमनसाठी फी नाही. अर्जाची पद्धत आहे ऑनलाईन, तुम्ही भरू शकता अर्ज. आणि त्यानंतर महत्त्वाची तारीख बघून घ्या. ऑनलाईन एक वेळ नोंदणी करण्याची तारीख 31 जानेवारी ते ऑनलाईन नोंदणी करण्याची तारीख 31 जानेवारी ते 18 फरवरीपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज हा करू शकता. म्हणजे 21 जानेवारीपासून तुम्ही 14 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज हा करू शकता. आणि शेवटची तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 फेब्रुवारी 2026 5 PM पर्यंत. ओके. आणि अर्ज संपादित एडिट करण्याची तारीख आहे 18 ते 19 फेब्रुवारी. तर आशा करतो ही सर्व माहिती तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि अशाच मी नवनवीन अपडेट तुम्हाला घेऊन येत आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.